हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. साऊंड हा चॅप्टर आपला चालू आहे आणि साऊंड या चॅप्टरमध्ये हे आपलं आता लास्ट लेक्चर असेल, कारण की आपण या साऊंड या चॅप्टरमधले कोणते कोणते पॉईंट्स घेतलेले आहेत तर 8.1, 8.2, 8.3 अँड 8.9. ओके. 8.1 इंट्रोडक्शन. टाइप्स ऑफ वेव. देअर आर 3 टाइप्स ऑफ वेव्स: मेकॅनिकल वेव्स, EM वेव्स अँड मॅटर वेव्स. ठीक आहे, याचा आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर त्या वेव्हच्या प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स हे पण आपण पाहिलेले आहे. किती प्रॉपर्टीज आहेत? 7 प्रॉपर्टीज आहेत बघा. ॲम्प्लिट्यूड, वेवलेंथ, पिरियड, डबल पिरियॉडिसिटी, फ्रिक्वेन्सी, व्हॅलॉसिटी अँड द फेज. ओके. या प्रॉपर्टीज पाहिल्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे 2 टाईप्स असतात. एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि आहे एक लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. ट्रान्सफर वेव्ह म्हणजे काय तर अ वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ अ मीडियम व्हायब्रेट इन अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द मीडियम व्हायब्रेट इन अ डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. म्हणजे त्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डिरेक्शन ती आहे ती प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. याचे कसे आहे ते दोघांची डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द इच अदर. त्याला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो आपण आणि त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा पाहिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. लॉन्जिट्युडिशनल वेव्ह कशाला म्हणायचं? द व्हायब्रेशन ऑफ डिरेक्शन इज पॅरलल टू द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डिरेक्शन आणि प्रोपॅगेशनची डिरेक्शन ही कशा आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत. त्यांना काय म्हणतो आपण? लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. आणि त्याच्यासुद्धा आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलेल्या आहेत. तर आज आपण त्या दोघांमधला डिफरन्स पाहणार आहोत. दॅट इज डिफरन्स बिटवीन ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. ओके. डिफरन्स बिटवीन द ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. ठीक आहे, हा आपण पाहणार आहोत. तुम्हाला मोस्टली क्वेश्चन हाच विचारला जातो त्यांच्याबद्दल. डिफरन्स, राईट द डिफरन्स बिटवीन द ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. 2 मार्कला पण असू शकतो आणि 3 मार्कला पण असू शकतो. त्यासाठी तो व्यवस्थित कंपल्सरी करायचाच. ठीक आहे. मग आज आपण आता हा डिफरन्स पाहूया. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे? व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. आणि लॉन्जिट्युडिशनल वेव्हमध्ये काय म्हणतोय? व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. म्हणजे हा त्याचा काय झालेला आहे? डिफरन्स झालेला आहे. तर मग आपला फर्स्ट पॉईंट येणार आहे डिफरन्समध्ये. ऑल पार्टिकल ऑफ मीडियम in the path of the wave vibrate in a direction perpendicular to the direction of propagation. Okay. And in the longitudinal wave, first point is what? All particle of medium in the path of the wave vibrate in the direction parallel to the direction of propagation. यामध्ये most perpendicular and here the parallel हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा मीडियम डिवायडेड इंटू अल्टरनेट क्रिस्ट अँड थ्रोज. जे मीडियम आहे, वेव्ज आपण पाहिलेले आहेत ट्रान्सव्हर्स वेव्ह, त्यामध्ये मीडियम हे डिवायडेड होतं इंटू अल्टरनेट क्रिस्ट अँड थ्रोज. जसं की आपण पाहिलेलं होतं अशा पद्धतीने हे वेव्ज आहे. इथे हे क्रिस्ट तयार होतात आणि हे थ्रोज तयार होतात. बरोबर. म्हणजे हे जे मीडियम आहे ते कसं डिवाइड होत आहे? बिटवीन द क्रिस्ट अँड थ्रोज. ओके. इन द ट्रान्सव्हर्स वेव्ह. अँड इन लॉन्जिट्युडिशनल वेव्हमध्ये काय असेल मग? द मीडियम डिवायडेड इंटू कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. मीडियम डिवायडेड इंटू द कॉम्प्रेशन अँड द रेअरफॅक्शन. बरोबर. इथं असणार आहे कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. हा काय आहे? सेकंड डिफरन्स बिटवीन द ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. नेक्स्ट, द क्रिस्ट and the adjacent throws from one cycle of transverse wave. Crest and the adjacent throws from the one cycle of transverse wave. And in the longitudinal, a compression and adjacent rarefaction from one cycle of longitudinal wave. ट्रान्सव्हर्स वेव्हची एक सायकल कधी कंप्लीट होते? ज्यावेळेस एक क्रिस्ट अँड अल्टरनेट ॲडजस्टंट फ्रॉम्स अ ट्रान्सव्हर्स ऑफ द सायकल ऑफ अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्हची एक सायकल कंप्लीट कधी होते?
अ कॉम्प्रेशन अँड ॲडजस्टंट रेअरफॅक्शन तयार करतात. बरोबर. दिस इज द थर्ड डिफरन्स ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्स अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्स. नाव द number 4, that is number 4, क्रिस्ट अँड थ्रोज रिस्पॉन्सिबल ट्रान्सफर एनर्जी. म्हणजे त्या पार्टिकलपासून जी एनर्जी ट्रान्सफर होते, पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर होते, पण कोणाच्या माध्यमातून? क्रिस्ट आणि थ्रोजच्या माध्यमातून. पार्टिकल काय होतात? व्हायब्रेट्स होतात अप्स आणि डाऊन्सला, आणि ते काय तयार करतात? क्रिस्ट आणि थ्रोज तयार करतात. बरोबर. अँड विच आर द रिस्पॉन्सिबल फॉर अ ट्रान्सफर एनर्जी. त्यामुळेच ती एनर्जी काय होत आहे? ट्रान्सफर होत आहे. ओके. क्रिस्ट अँड थ्रोज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर एनर्जी इन द ट्रान्सफर्स वेव. अँड हिअर इन द longitudinal wave, a compression and rarefaction responsible for a transfer energy. लॉन्जिट्युडिशनल वेव्हमध्ये ट्रान्सफर एनर्जी होण्यासाठी कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन हे काय आहेत? रिस्पॉन्सिबल आहेत. बरोबर का? ओके. Then the fourth difference between the transverse wave and longitudinal wave is the crest and throws responsible for the transfer energy, and in the longitudinal compression and rarefaction responsible for the transfer energy. Now the fifth one is the transfer wave can travel through solid and on surface of liquid only. Transverse wave ज्या travel होतात त्या only through solids and on the surface of liquid only. Transverse wave can travel through solid and surface of liquid only. In the longitudinal wave can travel through solid, liquid and gases. लॉन्जिट्युडिशनल वेव्ह या तिन्ही मॅटर्समधून ट्रॅव्हल होतात. सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅसेस असो, तिन्हीमधून ते काय होतात? ट्रॅव्हल्स होतात. बट इन द ट्रान्सवर्स वेव्ह दे कॅन ट्रॅव्हल थ्रू ओनली सॉलिड अँड सरफेस ऑफ लिक्विड ओनली. सरफेस ऑफ लिक्विड हा मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही जर लिक्विड लिहिलं असेल तर ते चुकीचं आहे. काय असायला हवं? ते सरफेस ऑफ लिक्विड. ओके. दिस इज द फिफ्थ वन डिफरन्स बिटवीन द ट्रान्सवर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. नाव द नेक्स्ट. There is no change in the pressure and density at any point of medium. In the transverse wave, there is no change in pressure. There is no change in pressure and density at any point of a medium. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये प्रेशर आणि डेन्सिटी याच्यामध्ये चेंज होत नाही कोणत्याही पॉईंटला ऑफ द मीडियम. But in the longitudinal wave, there are periodic vibration in pressure. There are periodic vibrations in pressure and density. But in the longitudinal wave there are periodic vibration in pressure and density along path and wave also with the time. Okay. And now the seventh one difference is transverse wave can be polarized. Transverse wave can be polarized, and in the longitudinal wave cannot be polarized. Transverse wave can be polarized and in longitudinal wave cannot be polarized. Polarized मध्ये आपण काय सांगितलेलं होतं बघा? कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. If the vibration of all the particles along the path of the wave are constrained to be in the single plane, the wave is called the polarized. The vibration of all particle along the path. Vibration of the particles आहे. Okay. Vibration of the particles along the path of the wave are considered to be in a single plane. हे जे व्हायब्रेशन होतात ते एका सिंगल प्लेनला होतात. बरोबर. सो द ट्रान्सवर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड बट इन लॉन्जिट्युडिशनल वेव्ह कॅनॉट बी पोलराइज्ड. असा हा डिफरन्स आहे बिटवीन द ट्रान्सवर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. हा व्यवस्थित काय करायचा आहे? स्टडी करायचा आहे. 7 पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. फर्स्ट असणार आहे त्यांची डिरेक्शन. In transverse wave, they are perpendicular to each other, and the longitudinal parallel to each other. ठीक आहे. त्यानंतर असणार आहे तो medium divided into alternate crest and throws, and in the longitudinal medium divided into compression and rarefaction. Okay. Number third, a crest and adjacent throws from one cycle of transverse wave, and in the longitudinal a compression and adjacent rarefaction from one cycle of longitudinal wave. In the fourth, crest and throws responsible for transfer energy, and here a compression and rarefaction responsible for a transfer energy. Okay. And the fifth number,
transverse wave can travel solid and surface of a liquid only, and in longitudinal wave can travel through solid, liquid and gases. Okay, and number 6, there is no change in a pressure and density at any point of a medium, and in longitudinal there are a periodic vibration in pressure and the density along path of a wave, also with a time. And now the last 7 is transverse wave can be polarized and longitudinal wave cannot be polarized. असा हा डिफरन्स आहे जो की स्टडी करायचा आहे तुम्हाला. ओके, अँड नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट इज Doppler effect in sound. This is our next point and the last point, Doppler effect in sound. Okay, point number 8.9 आहे हा 8.9, आणि तेवढंच आपण घेणार आहे. फक्त डॉपलर इफेक्ट म्हणजे काय एवढंच तुम्हाला सांगणार आहोत आपण. त्याचे पुढचे कंडिशन्स वगैरे घेणार नाहीत. कंडिशन हे फक्त सांगितल्या जातील, ते एक्सप्लेन नाही केलं जाणार. फक्त आपण हा डॉपलर इफेक्ट इन साऊंड एवढंच घेत आहोत. ओके, तर काय आहे डॉपलर इफेक्ट, कोण आहे हा डॉपलर? तर बघा, apparent change in frequency of a sound due to a relative motion between of a sound and listener. This wave phenomenon is known as a Doppler effect in sound. म्हणजेच काय तर बघा, मला सांगा तुम्हाला एक्झाम्पल. सपोज आपण रस्त्याने जात असेल आणि एखाद्या ठिकाणी जर आपण थांबलेलो असेल आणि गाड्या ह्या कशा असतात, मोशनमध्ये असतात, बरोबर, मूव्हिंग होत असतात त्या, तर त्या ज्या हॉर्न वाजवतात, ठीक आहे, तर तो हॉर्न सपोज जर गाडी लांब असेल तर आपल्याला तो थोडासा कमी ऐकायला येतो. सपोज जर थोडीशी आपल्या जवळ असेल गाडी तर तो आपल्याला खूप जोरात ऐकायला येतो, बरोबर. जशी ते दूर जात असेल तसं तो आणखीन काय होतं, तो कमी कमी आवाज येत असतो. याचाच अर्थ काय होत असतं, तिथं फ्रिक्वेन्सी ही लो होत असते, आणि जशी ते जवळ असेल तशी फ्रिक्वेन्सी काय येत असते, जास्त असते. म्हणजे त्या साऊंडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय असतो, होत असतो, चेंज होत असतो. कशामुळे चेंज होतो? ड्यू टू द रिलेटिव्ह मोशन. साऊंडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतो, चेंज होतो ड्यू टू द रिलेटिव्ह मोशन. आता रिलेटिव्ह मोशन ही म्हणजे कोणामध्ये पण असू शकतो. सोर्स ऑफ साऊंड असेल किंवा ऑब्झर्वर असेल, बरोबर. म्हणजे एकतर गाडी तरी मूव्ह होत असेल, अदरवाईज लिस्नरर आपण सुद्धा रस्त्यानं काय असणार, चालत असेल, म्हणजे मोशनमध्ये आहोत आपण, बरोबर. म्हणजे जो फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड याच्यामध्ये जो चेंज होतोय, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड याच्यामध्ये होणारा जो चेंज आहे हा कोणामुळे आहे? ड्यू टू अ रिलेटिव्ह मोशन. मग रिलेटिव्ह मोशन कोणामधली? तर साऊंड ऑफ सोर्स अँड द लिस्नर. आणि त्या फेनॉमेननला काय म्हटलेलं आहे? डॉपलर इफेक्ट असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का तुमच्या? किंवा तुम्ही एखाद्या स्टेशनवर बसलेला असाल बघा, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती, जर तुम्ही स्टेबल बसलेला असता, स्टेशनरी असाल, किंवा काय म्हणू शकतो आपण, रेस्ट पोझिशनला असाल तुम्ही, ठीक आहे, का त्या बेंचवर बसलेला असाल, आणि जर ट्रेन येत असेल, ट्रेन जर लांबून येत असेल तर बघा त्याचा जो येणारा आवाज आहे, ठीक आहे, येणार लांबून येताना तो कसा वाटतो? खूप स्लो येत आहे किंवा कमी ऐकायला येतो आपल्याला, तो जास्त आवाज नसतो. आणि जशी जशी ते ट्रेन जवळ येत राहील तसा तो आवाज काय होत राहतो? मोठा मोठा होत जातो, बरोबर. मग तो आवाज मोठा मोठा होते, याचा अर्थ काय? त्यातली फ्रिक्वेन्सी काय होते? फ्रिक्वेन्सी वाढते असे का? त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी वाढते असं आहे का? फक्त त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतंय? चेंज होते, म्हणजे त्या रिलेटिव्ह मोशनमुळे, बरोबर. त्याच्यानंतर जशी ट्रेन लांब लांब जात राहील तसा पुन्हा आवाज कमी होतो, म्हणजे लो फ्रिक्वेन्सी होत आहे, बरोबर. आणि हा जो अपॅरंट चेंज आहे इन अ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड ड्यू टू अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑफ अ साऊंड अँड लिस्नरर, दिस फेनॉमेना इज नोन ॲज द डॉपलर इफेक्ट. त्या फेनॉमेनाला काय म्हणायचं आहे? डॉपलर इफेक्ट. लक्षात येते का तुमच्या? बघा व्यवस्थित. अपॅरंट चेंज, ओके, अपॅरंट चेंज इन अ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, म्हणजे साऊंडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा चेंज, साऊंडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा चेंज कोणामुळे होतोय तो? फ्रोज. तर ड्यू टू द रिलेटिव्ह मोशन. कोणामुळे होतोय तो? रिलेटिव्ह मोशन. मग ही रिलेटिव्ह मोशन कोणामधली? बिटवीन साऊंड अँड द लिस्नर, बरोबर. साऊंड सोर्स ऑफ साऊंड म्हणू शकता, बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द लिस्नरर. अँड धिस वेव्ह फेनॉमेनॉन इज नोन ॲज अ डॉपलर इफेक्ट इन अ साऊंड. त्याला काय म्हणतो आपण? डॉपलर इफेक्ट. मग ह्याला डॉपलर इफेक्टच काय म्हणतोय आता? डॉपलर इफेक्ट असंच का म्हटलं? तर बघा, धिस फेनॉमेनॉन वॉज फर्स्ट आयडेंटिफाईड इन 1842 बाय ऑस्ट्रियन फिजिक्स्ट
क्रिश्चियन डॉपलर. कोणी फाइंड आउट केली? त्यांना स्वतःनंच ते आयडेंटिफाय केलेली आहे. ही जी फेनॉमेनॉन आहे ही क्रिश्चियन डॉपलर ऑस्ट्रेलियन फिजिक्स आहे, त्यानं स्वतःने हे काय केलेले आयडेंटिफाय केलेले आहे इन 1842. दॅट्स वाय इज कॉल्ड ॲज द डॉपलर इफेक्ट. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डॉपलर इफेक्ट म्हणतो. लक्षात येते का तुमच्या? ओके. ही जी फेनॉमेनॉन आहे फर्स्ट आयडेंटिफाय केलेली आहे कोणी? ऑस्ट्रियन फिजिस्ट क्रिश्चियन डॉपलर in 1842. That's why this effect, otherwise this phenomenon is known as the Doppler effect. Okay. And phenomenon कोणते आहे? तर apparent change in a frequency of a sound due to relative motion between of a sound and listener. This wave phenomenon is known as the Doppler effect in a sound. Next बघा. This phenomenon holds for sound waves and EM waves. ही जी phenomenon आहे ती कशासाठी असते? साऊंड वेव्ससाठी आहे आणि EM वेव्ससाठी सुद्धा लागू होते. पण आपण जो स्टडी करतोय तो आता फक्त कशामधला आहे? साऊंड वेव्सचा आहे. बट दीज आर द होल्ड्स फॉर बोथ साऊंड वेव्स अँड द EM वेव्स. ओके. नाव द नेक्स्ट द चेंज इन फ्रिक्वेन्सी. आता ही जी फ्रिक्वेन्सी चेंज होती कशामुळे होती फ्रिक्वेन्सी चेंज? तर बघा द चेंज इन फ्रिक्वेन्सी कॅन बी स्टडीड अंडर 3 कंडिशन्स. म्हणजे 3 कंडिशन्सनुसार ते फ्रिक्वेन्सी चेंज होते. तर त्या कोणत्या कंडिशन्स आहेत? म्हणजे सपोज व्हेन लिस्नर इज स्टेशनरी बट सोर्स इज मुव्हिंग. जसं की आता एक्झाम्पल घेतलं आपण. ट्रेन काय होत आहे? आपण प्लॅटफॉर्मवरती ॲट अ रेस्ट पोझिशनला आहोत, बरोबर. पण ट्रेन ही कशी आहे? मुव्हिंग होत आहे, मोशनमध्ये आहे. म्हणजेच वेन लिस्नर हा कसा आहे? स्टेशनरी आहे बट सोर्स इज मुव्हिंग. म्हणजे तिथं काय होणार आहे? चेंज इन फ्रिक्वेन्सी. जरी लिस्नर रेस्ट पोझिशनला असेल बट सोर्स इज मुव्हिंग देन फ्रिक्वेन्सी कॅन चेंज. दिस इज द फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट कंडिशन व्हेन लिस्नर इज मुव्हिंग. लिस्नर हा कसा आहे? मुव्हिंग आहे बट सोर्स इज स्टेशनरी. आता सोर्स इज स्टेशनरी म्हणजे काय? तर एखादा बघा साऊंड लावलेलं असेल, एखादं जर लग्न कार्य असेल किंवा अजून काहीतरी फंक्शन असेल तर तिथले जे साऊंड सोर्स आहेत ते कसे आहेत? स्टेशनरी आहेत. पण आपण जर एखाद्या बसमधून जात असेल किंवा सायकलवरून जात असेल रस्त्यावरून, बरोबर, मोशनमध्ये असेल किंवा चालत असेल, याचा अर्थ काय असेल? आपण मोशनमध्ये आहे. किंवा लिस्नर हा कसा आहे? मोशनमध्ये आहे, मुव्हिंग आहे बट सोर्स इज अ स्टेशनरी. सोर्स कसा आहे? स्टेशनरी आहे. तरी सुद्धा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं? चेंज होतं. ओके. अँड नाउ द थर्ड कंडिशन इज व्हेन लिस्नर अँड सोर्स बोथ आर मुव्हिंग. म्हणजे दोन्ही सुद्धा लिस्नर अँड सोर्स बोथ आर मुव्हिंग तरी सुद्धा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होत आहे? चेंज होत आहे. लक्षात येते का तुमच्या? 3 कंडिशन्स आहेत. वेन लिस्नर इज स्टेशनरी बट सोर्स इज मुव्हिंग. सेकंड कंडिशन इज वेन लिस्नर इज मुव्हिंग बट सोर्स इज स्टेशनरी. अँड द थर्ड वन इज वेन लिस्नर अँड सोर्स बोथ आर मुव्हिंग. These are the 3 conditions for a change in a frequency. ओके. इथपर्यंतच तुम्हाला हा स्टडी आहे डॉपलर इफेक्टचा. बघा डॉपलर इफेक्ट म्हणजे काय? The apparent change in a frequency of a sound due to relative motion between source of sound and listener. This wave phenomenon is known as the Doppler effect in a sound. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं आहे? डॉपलर इफेक्ट इन sound. And this phenomenon was first identified in 1842 by Austrian physicist Christian Doppler. Okay. And this phenomenon holds for a sound wave and the EM waves. And now we study only for the sound waves. Okay. And this frequency change होते under the 3 conditions. First is when listener is stationary but source is moving. Second one is the when listener is moving but source is stationary. And third one is the when listener and source both are moving. Okay. या ठिकाणी तुम्ही असंही लिहू शकता व्हेन लिस्नर इन मोशन रिलेटिव्ह मोशन बट सोर्स इज व्हेन लिस्नर इज रेस्ट पोझिशन बट सोर्स इज मुव्हिंग. असंही स्टेशनरीच्या ठिकाणी तुम्ही रेस्ट पोझिशन रेस्ट मोशन असं सुद्धा म्हणू शकता. ओके. अशा ह्या 3 कंडिशन्स आहे आणि या ठिकाणी आपला साऊंड हा चॅप्टर संपत आहे. ठीक आहे. साऊंड या चॅप्टरमधले आपण कोणते पॉईंट्स घेतलेले आहे मी पुन्हा रिपीट करते. 8.1
8.2, 8.3, 8.9 हे एवढे 4च पॉईंट आपण घेतलेले आहेत आणि त्याचाच फक्त काय करायचं आहे, तुम्ही स्टडी करायचा आहे. आता या चॅप्टरमधले जे न्यूमरिकल्स आहेत, सॉल्व केलेले न्यूमरिकल्स तर तुम्हाला काही नाहीत, म्हणजे आपण जे एक्झाम पॉईंट्स घेतलेले आहेत त्याच्यावरून तर काही नाही आहेत. तुम्हाला यामध्ये मोस्ट ऑफ थेरॉटिकल पार्टच आहेत. ओके, मग थेरॉटिकल पार्टमध्ये कोणता कोणता आहे बघा, रिवाईज करूया आपण पुन्हा एकदा. तर तुम्हाला करायचं आहे टाईप्स ऑफ वेव्स. ठीक आहे, साऊंड या चॅप्टरमध्ये काय काय करणार आहात तुम्ही, टाईप्स ऑफ वेव्स. किती टाईप्स आहेत त्याचे, 3 टाईप्स आहेत. बरोबर, 3 टाईप्स आहेत. कोणते कोणते आहेत, पहिला आहे मेकॅनिकल वेव्ह, सेकंड आहे EM वेव्स अँड द मॅटर वेव्स. ओके, टाईप्स ऑफ वेव्स केल्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स. तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स हा पॉईंट करायचा आहे. हा पण थेरॉटिकल पार्ट आहेत. किती प्रॉपर्टीज आहेत बघा, 7 प्रॉपर्टीज आहेत. बरोबर, आणि त्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाईप्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दॅट इज द ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. यांचं काय करायचं आहे, मोस्ट ऑफ द डिफरन्स करायचं आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ काय करायचा, डिफरन्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अँड द लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. हा सुद्धा कसा आहे, थेरॉटिकलच पार्ट आहे. अँड देन द लास्ट पॉईंट इज द डॉपलर इफेक्ट. ओके, हा इफेक्ट सुद्धा करायचा आहे. या चॅप्टरमध्ये, साऊंड या चॅप्टरमध्ये एवढाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, आता हा चॅप्टर इथेच संपतोय. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट चॅप्टर सुरू करूया आणि तो आपला लास्ट चॅप्टर असेल. त्यानंतर आपला सिलेबस संपलेला असेल. ठीक आहे, थांबूया आपण इथेच. थँक्यू सो मच. टेक केअर.